गोपाल कृष्णाचा जन्म होताच वासुदेवाच्या आणि देवकीच्या बेड्या तुटल्या आणि हा सर्व काही आपल्या ज्ञानेश्वरी ताईनं सांगितलं तर मला सांगण्याची काही गरज नाही. जिकडे तिकडे आनंद आनंद झाला. टोपल्यामध्ये बाळ घेतला वासुदेवानं आणि कुठं नेऊन ठेवला? कुठं नेऊन ठेवला? कुठे नेऊन ठेवला? बोडीत. बोल सद्गुरुनाथ महाराज की जय. असं करायचं. आता बोडीमध्ये कुठे नेऊन ठेवतील? तर बघा, मथुरेचा जन्म गोकुळी वाढला, लाडका तो झाला यशोदेचा. आता गोकुळामध्ये नेऊन ठेवला. गोकुळामध्ये सगळे यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. जिकडे तिकडे चर्चा झाली. आता पुत्र झाल्यावर राजा म्हणल्यावर काही साधी लेवल होती का? मग मोठ्या थाटा माटा मध्ये काय होता? काय होता? वारसा. जास्त म्हणणार नाही येत सर्व. मनमोना यशोदेच्या नंदना, मनमोना यशोदेच्या नंदना बाळा जो रे. जो जो रे बाळा जो रे, जो रे बाळा जो रे, मनमोना यशोदेच्या नंदना बाळा जो रे, मनमोना यशोदेच्या नंदना बाळा चिंतेगा तू दादा, चिंतेगा तू दादा, मारस्याला येतो, मारस्याला येतो. अंगारा टोपर माझ्या बाळाला येतो, अंगारा टोपर माझ्या बाळाला येतो. आणि सर्व सगळे खुश पण एकच दुःखात होता. कोण दुःखात? कोण होता? कंस. आणि हा कंसानं दाखवला आपला अनेक प्रकारचे राक्षस सोडत होता. अनेक प्रकारचे राक्षस. एवढे राक्षस झाले. जसे आले तसेच गोपाल कृष्णाने वापस पाठविले खतम करून. आता हे राक्षस काय करतात? तो गोपाल कृष्ण झाला व्यापार युगात, पण आपल्या कलियुगामध्ये हे राक्षस काय करतात? हे राक्षस असे पिचा करतात, असे पिचा करतात का ते सोडतच नाही. तर तेही कसं आहे, सुंदर महाराज मिळला तर सुंदर होते, नाही तर मग आपण आपल्या घरच्या तुळश्या फेका. कोणी कोठी जाते, कोणी कोठी जाते, कोणी कोठी जाते. कारण दांदरली गाणं काटखा होऊन जाते. आणि तुम्हाला जर दांदरायचं नसेल तर तुम्हाला फक्त हरिकीर्तनातच मार्ग मिळू शकते, दुसरा कुठं मिळणार. पण त्याच्यासाठी कोण लक्ष देते? रात्री पाणी आला तरी कीर्तन झाला. गोपाल कृष्णाचा जन्म झाला तरी पाणी आला ना. काले गोपाल कृष्णाचा जन्म झाला तरी पाणी यायले येवाचा नव्हता. मनात नाही नाना ना दादल्यावर पाण्याचा फक्त यांना मीच झाला. येणे होता का? कारण आपल्यामध्ये ते गुणच नाही आहेत ना. कारण नंबाक म्हणतात हे देवा टोंगरा गेला
ठोकरा गेला तुमचा. एक म्हणते पोट दुखते, दुसरी म्हणते जेडरा दुखते. हे तर दुखणेच आहे. कारण संत दिवस सांगतात, काही मरून गेले, काही जन्मतात बिचारे सांगून जातात, पण त्यांची कोणी ऐकत. उलटी त्या महाराजवर टीका करतात. 21 वर्षाचा ज्ञानेश्वर महाराज, त्याला 21व्या वर्षी समाधी घ्यावी लागली. कोणापासून? तुमच्या लोकांपासून. ज्यावेळी राम अवतारात भगवान विष्णू ज्यावेळी साक्षात अवतरला होता, त्याला बायको सोडावी लागली. कोणापासून? तुम्हापासून. ज्यावेळी शिर्डीचा साईबाबा शिर्डीला प्रगटला, त्यावेळी तुम्ही लोक त्यांना तेल नाही दिल्या, शेवटी त्यांना पाण्यानं पाणी से तूने दीपक जलाया. साईबाबाला तेल मिळला नाही ना, आता लोक कुठं जातात? शेगाव शिर्डीला जातात, अयोध्येला. कशासाठी? अरे ज्यावेळी देव राहते त्यावेळी देवाला ओळखता येत नाही ना. ज्यावेळी देव चालला जाते त्यावेळी ह्याचं सरात टाकवलं. पुण्यतिथी म्हणून जाते. यायची का आजची पुण्यतिथी? पावल का? पावल का रे पुण्यतिथी? पावणारच नाही. तर त्याच्यासाठी जीवनामध्ये जीवन जगताना कधी जीवनाचे गुणधर्म जे सूत्र आहे, ज्या माणसाला जीवनाचा सूत्र जर सापडला ना, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग बायको इकडं, नवरा तिकडं, बायको इकडं, नवरा तिकडं, नवरा तिकडं, बायको इकडं. हा बघा, नवरा इकडं, बायको तिकडं. एका गावामध्ये नारद मुनीचा कीर्तन होता. दृष्टांत आला, मग सीधा कालाच करतो. कृष्णाची लीला तुम्हाला माहितच आहे, पण आता दृष्टांताला सांगतो. कृष्णानं काय केलं काय नाही तुम्ही आपल्या टीव्हीवर पाहताच, काही सांगण्याची गरज. दृष्टांताला गावामध्ये भागवत चालू होता. एक दिवस नारद मुनी ऋषी मुनीच्या गणवेश घालून एका वकिलाच्या घरी गेले. वकील होता आणि वकिलाच्या बायकोला म्हणतो, नारद मुनी 6 दिवस झाले भागवताचे, पण तुम्ही एकही दिवस दिसल्या नाही. वकिलाची बायको म्हणतो, हा महाराजजी, आम्हाला भागवत काही जमत, भजन पूजन काही जमत नाही, आम्हाला कीर्तन जमत नाही. नारदजी म्हणतो, तुझी परीक्षा घेतल्याच पाहिजे. आता त्यावेळी काय झाला? नारदजी म्हणतो, ठीक आहे. आता तिनं चाय मांडला, पाणी दिला, चाय पिला, पाणी पिला, सर्व काही झाला. आता नारदजी म्हणतात, बाई तुला एक गोष्ट सांगू? म्हणे, सांगा. तुझा नवरा काय आहे? राक्षस आहे. का म्हणत आहे? पहा परिवार कसा फुटते, लक्ष द्या. परिवार फोडण्याचं कारण काय असते, लक्ष द्या. तुझा नवरा काय आहे? राक्षस. देव कोठून नाही कोठून कोणता तरी फासा लावून तुमचा परिवार फोडत ना. जर नित्य नेमानं वागले ना, तुमचा परिवार कोणी फोडू शकत, कोणाची अवकात
यमाची नाही चालत, ह्या बयाळांची चालते का हो? तर बघा, ते म्हणते एवढं वर्ष झालं मी आपल्या पती बरोबर राहतो, तरी माझा नवरा एकही दिवस राक्षस बनला नाही. आता नारदजी म्हणतात, मी कधी झूट बोलत? ते म्हणते कसा राक्षस आहे? म्हणे तुझा नवरा येईल ना घरी 12 वाजे, जेवण खावण झाला, रात्री 12-1च्या दरम्यान त्याच्या पाठीला जिभना चाटजो. जिभना का करशील? चाटशील. चाटल्यावर जर खरट लागला तर त्याला समजजो का हा राक्षस आहे. आता त्या वकिलींना मनामध्ये भरला, म्हणे आता करूनच पाहिजे ना, माझा नवरा राक्षस आहे का काय? आता नारद मुनीने तेथी सांगितलं आणि जात आहे. समोर मिळला पुन्हा कोण? वकील. वकिलाला म्हणतो, तुम्ही 7 दिवस सप्ताह आहे गावामध्ये, ते एकही दिवस दिसल्या नाही ना. त्यावेळी वकील म्हणतो, आम्हाला भोजन पूजन काही आहे, कीर्तन कीर्तन जमत. त्यावेळी वकिलाला म्हणतो नारद मुनी, मी तुमच्या घरी गेला, तुमची पत्नी चांगली आहे, मानदान केला, सुंदर आहे, विचारला, पण एक सांगू तुम्हाला? वकील म्हणतो, सांगा. तुमची पत्नी मोठी कुत्री आहे. का सांगितलं की तुझी पत्नी कोण आहे? कुत्री. म्हणे एवढं वर्ष झालं संसार करत आहो, तरी मला एकही दिवस कुत्री दिसली नाही. आता ह्या दोघांना मनामध्ये प्लॅन केला, जेवण खावण झाला, जेवण झाला, आता पलंगावर गेले पण झोपत नाही. दोघालाही ठुकठुकीच. ते म्हणते मी करीन ना, हा म्हणते मी करीन. नारद मुनीना वकिलाला काय सांगला होता का तुझी बायको रात्री 12 वाजेच्या नंतर तुझ्या पाठीला जिभना चाटेल, त्यावेळी तू काय समजो कुत्री हो ना. तिला काय सांगितलं होता का तुझा नवरा जर खरट लागला तर राक्षस हो. झोपले. आता तयारीतच आहेत दोघे जण. आता हे उठली, कपडा सरकवला आणि चाटून पाहिजे तो लागला खरट. ते म्हणते मोठा राक्षस, तो म्हणते मोठी कुत्री. झाली दोघांची फुटाफूट, भांडण झाला, चांगल्या संसारात सल्ला झाला ना. मग बायको इकडे नवरा तिकडं, हा बायको इकडे नवरा तिकडे बायको इकडे. सोड चिठ्ठी झाली दोघांची. ते त्या बाजूला ना हा ह्या बाजूला. का लागला? काहीच नाही लागला. ते शिकलं होतं, पुस्तकीचा अभ्यास होता, पण ज्ञानाचा नॉलेज नव्हता. मला सांगा, जे डॉक्टर आहेत त्यांना कौरची अक्कल आहे का? कौर चेक करता येईल का डॉक्टरला? ज्या डॉक्टरला म्हणजे नॉलेज आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, पुराणाचा अभ्यास आहे, त्यालाच कौरची व्याख्या समजतो. नाही तर दुसरा डॉक्टर पिवळा होतलं आयुष्य मध्ये टाकून मारून घेतो. कारण पुस्तकीचा अभ्यास असावा, पण त्याच्यातला प्रत्येक बोल, हल्लो म्हणल्यावर हल्लो शब्दाचा अर्थ काय याचा स्पष्टीकरण केल्याशिवाय बोलू नाही. झाला परिवार इकडचा तिकडं, इकडच्या तिकडं. मला सांगा, माणूस काम करून येईल, काम केल्याच्या नंतर घाम चाटल्यावर खरट लागल का नाही लागल? खरट लागणार आहे ना. मग त्या पगलीला एवढा नाही समजला का नवऱ्याचा अंग खरट लागणार आहे म्हणून? अरे बाबा, घाम निघल्यावर अंग खरट लागतो ना आपला. मग हा नॉलेज कोणाचा हो? विज्ञान. मग विज्ञान मोठा का शास्त्र मोठा? शिवानी डॉक्टर बनत आहेस तू, मग सांग शास्त्र मोठा का विज्ञान मोठा?
शास्त्र मोठाच आहे, पहिलेही मोठा होता, आताही मोठाच आहे, पण विज्ञान मला काही लागू देत. कारण पहिले आम्हाजवळ विमान होता, कोणाजवळ? आपल्याजवळ, शास्त्राजवळ विमान होता, मग विज्ञानानं तयार केलं विमान. पहिलं लंकापती रावणाजवळ विमान होता, पुष्पक विमान ना, मग हा विज्ञान मध्ये विमान तयार झाला ना. मग पहिलं मोठा कोण आहे? विज्ञान आहे का? मग कसा विज्ञान बोल तुम्ही धट्टा. बोलो सद्गुरुनाथ महाराज की जय. तर बघा इथंच याला विराम देतो. बोलू दीदी. तर बघा या गोकुळीच्या चुकांत पार नाही रे का, या अभंगाला मी सोडवू शकलो नाही कारण माझ्याजवळ वेळ नाही. आणि गोपाल कृष्णाने लीला केली, सगळ्याला सांगितलं, मित्रांना सुदामा पेंद्या सगळे सगळे म्हणे आपल्याला काला करायचा आहे. तुम्ही उद्या काय धरून या, कोणी भाकरी, कोणी काही, कोणी पोळ्या, कोणी लाडू, कोणी पोहे, कोणी लाया, कोणी दही, कोणी दूध, कोणी. आता तुम्ही काय धरून आल्या? काला कोणाचा फोडला? गोपाल कृष्णाने लाया दुधाचा फोडला, फक्त दिखाव्यासाठी. आपल्याला काला कोणाचा फोडणे? याचा. ज्ञानेश्वरीने तोच सांगितला, रात पासून तोच सांगणं चालू आहे का आपल्याला हांडी कोणाची फोडणे? याची. हा अहंकारी आहे, माणसामध्ये राहू देत नाही, कोणाच्या चुकाई चोट्या करवलं सांगते. कोण? हा हा याचा पहिलं फोडावं लागतो. याचा मडका फुटला तर काम साधला, काला भेटला ना. जर हा नाही साधला तर पुरा काम बिघडला. बोलो सद्गुरुनाथ महाराज की जय. तर बघा सुदाम्या पेंद्याला सगळ्यांना सांगितला म्हणे उद्या काला आहे, काला आहे, काला आहे. बघा व्यापारी युगामध्ये काला कोणी केला? गोपाल कृष्णाने काला केला. आणि कलियुगामध्ये काला कोण करत आहे? संत. ए काला करती संत जन. आवाज आवाज. काला करती संत जन, सबे जय नारायण, सबे जय नारायण. संत जन सबे जय नारायण, सबे जय नारायण, सबे जय नारायण. वाटिया पोलिया से, वाटिया पोलिया से, भाग्याचा तो पावे दे, भाग्याचा तो पावे दे, भाग्याचा तो पावे. लाई शीतला लाई शीतला दोष पडोनी आ जाती, दोष पडोनी आ जाती, दोष पडोनी आ जाती, दोष पडोनी आ जाती. निळा मने निळाचा भुंग, निळा मने निळाचा भुंग, मिळता होय ब्रह्मानंद, मिळता होय ब्रह्मानंद, मिळता होय ब्रह्मानंद, मिळता होय ब्रह्मानंद. बघा बेलबत्ती वाटा. सगळ्यांना सांगितला आता जिथं मुलांचं सुख तिथं कोणाचं सुख? आई वडिलाचा सुख.
कृष्णानं सांगितला यशोदेला म्हणे आम्हाला काला करायचा आहे, काला करायचा आहे. सगळ्या मुलांनी आपल्या घरी सांगितला आणि त्या गावातल्या मंडळी यशोदा घेऊन जात आहे. चला अगबाई पांडुरंग पावो वाढवंती, चला बाई पांडुरंग पावो वाढवंती. बाई पांडुरंग चला बाई पांडुरंग पावो वाढवंती. चला बाई पांडुरंग पावो वाढवंती. फेरामध्ये घालून या रे, मध्ये घालून या रे, मध्ये घालून या रे, मध्ये घालून या रे. चला बाई पांडुरंग पावो वाढवंती, चला बाई पांडुरंग पावो वाढवंती, पांडुरंग पावो वाढवंती, पांडुरंग पावो वाढवंती. पुष्पाचा वर्षाव झाला रे दिलाते, पुष्पाचा वर्षाव झाला रे दिलाते. तुळशी कुंकोणी आम्हाला घालताची कंठी, हरिया घालताची कंठी, हरिया घालताची कंठी, हरिया घालताची कंठी. चला बाई
झुलत राधा संग गिरधर झुलत राधा तर बघा आरती आहे का रेडी आरती घ्या ना